तुम्हाला माहिती आहे का, आमच्या इथे तोतापुरी आंब्याला कैऱ्या लागल्या होत्या. लहान असताना मी त्यातली एक छोटीशी कैरी तोडून आणली होती. आम्ही सगळी मुलं जमलो होतो आणि खेळण्यामध्ये ती छोटीशी कैरी कापून आम्ही सगळ्यांनी खाल्ली. फारच गोड होती ती कैरी. तशीच आजही मी तोतापुरी आंब्याच्या 2 कैऱ्या आणल्यात. त्यात एक मोठा चमचा मीठ घातलं, 2 छोटे चमचे तिखट घातलं आणि 2 छोटे चमचे काश्मीरी मिरचीचं तिखट घातलं आणि अर्धा चमचा हळद घातली आणि थोडंसं गूळ, एक छोटा चमचा गरम मसाला टाकला आणि थोडंसं हिंग घातलं. हे सगळं मी मस्तपैकी मिक्स करून घेतलं. तोतापुरी कैऱ्यांचा वास इतका सुंदर येतो की तोंडाला पाणीच सुटतं. आता हे मिश्रण मस्त मिक्स झालं की हव्या तेवढ्या पोळी पटापट कोणी बघायच्यात खाऊन घ्यायच्या. मस्त तिखट गोड आंबट लागतात. एकदा खाऊन झालं की फोडणी पात्र घ्यायचं, त्यात तेल घालायचं, तेल थोडंसं तापू द्यायचं, मग 2 चमचे मोहरी घालायची, मोहरी तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये चिमूटभर मेथीचे दाणे घालायचे. मेथीचे दाणे घालून झाले की गॅस पटकन बंद करून टाकायचा आणि मग छोटा चमचाभर हिंग घालायचं आणि मग ही फोडणी थंड होऊ द्यायची. एकदा फोडणी थंड झाली की कैऱ्यांचं मिश्रण मस्तपैकी मिक्स करायचं आणि ह्या मिश्रणात फोडणी टाकायची आणि मस्तपैकी सगळं मिक्स करायचं. एकदा सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आपलं मस्तपैकी चमचमीत कैरीचं लोणचं तयार. आता एखादी काचेची किंवा प्लास्टिकची कोरडी बरणी घ्यायची आणि त्याच्यात हे लोणचं भरून ठेवायचं आणि थोडंसं तेल गरम करून थंड करून यात घालायचं. व्हिडिओ आवडला असेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा.